नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मालिकेला नवीन वळण मिळून मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट आला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता स्वानंदीने मोठा चमत्कार करून शेळके मॅनेजरच्या बड्डेच्या दिवशी अखेर अंशुमनच्या पुराव्याचा राक्षसी चेहरा आता सगळ्यात मोठा भयानक पुरावा मिळवून आता समोर आणलेला असतो. आणि श्वेताला न्याय मिळवून देत अंशुमनने श्वेताची हॅरॅसमेंट करून हे सगळं अंशुमनने घडवून आणलं. याचा सिनेमा जेव्हा आता स्वानंदी ही समरला दाखवते प्रेक्षकांनो, त्याच वेळेस आता सगळ्यात मोठा धमाका उडून 3 भयानक निर्णयाने समर आता अंशुमनची कशी हकालपट्टी करतो. तर आता श्वेताला न्याय मिळवून देत आता आदिरा आणि रोहन दोघांनाही स्वानंदी कशी एकत्र करते. रोहनने आदिराला डिवोर्सचे पेपर पाठवले नसून मलिकाचे तिसरे भयानक सत्य आता स्वानंदी कशी समोर आणते. आणि हे सगळे सत्य ज्यावेळेस समोर पुराव्यासकट आता बघतो, त्याच वेळेस आता जगावेगळे अनोखे करून एकाच निर्णयाने समर स्वानंदीला कशी मिठीत मिरवतो आणि समर स्वानंदीच्या मैत्रीच्या नात्याला कशी एकदा पुन्हा नव्याने सुरुवात होती. प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता डिव्होर्सचे पेपर्स कुणी पाठवली आणि रोहनने हे असं का केलं, हे सगळे प्रश्न मनात घेऊन आता स्वानंदी ही ज्या वेळेस आता सरपोतदारांच्या घरी येते त्यावेळेस आता सुस्मिताकडून मंदाकिनीच्या भयानक सत्याचा स्वानंदीसमोर उलगडा झालेला असतो. आणि मलिका काकूनी आपल्या आईला पैसे दिले आणि हे सगळं का झालं हे आता स्वानंदीसमोर येताच त्याचा जाब आता स्वानंदीने मंदाकिनीला विचारलेला असतो. तेव्हा आता मी हे सगळं आपल्यासाठी केलं आहे आणि आपल्या सुखासाठी केलं आहे. मला मोठं आलिशान घर हवं होतं आणि त्यासाठी मी हे पैसे घेतले. हे सगळं सत्य पोपटासारखे आता भडाभडा ज्यावेळेस आता मंदाकिनी स्वानंदीला सांगते त्याच वेळेस आता रोहन आणि स्वानंदीचे बाबा देखील तिथे आलेले असतात आणि मंदाकिनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, बघितलं का नंदू, मी तुला सांगत होतो ना ही बाई कोणत्या थराला जाईल म्हणून, आणि आज तिने ते सिद्ध करून दाखवलंय. आता सगळ्यांनी डोक्याला हात लावलेला असतो. स्वानंदी म्हणते की बाबा, पण ही गोष्ट ज्यावेळेस घराच्या बाहेर राजवाड्यांच्या घरापर्यंत पोहोचेल त्यावेळेस काय होईल तुम्हाला माहिती आहे का? स्वानंदीचे बाबा म्हणतात की नंदू, मी तुला सांगत होतो ना त्या आदिराचा यामध्ये काहीच दोष नव्हता. अगं, ही आदिराला घरातून घालवण्यासाठी पैसे घेत होती, त्यामुळे साहजिकच आहे त्या आदिरासोबत ही असं करणारच ना. आणि बघ, हिने सुस्मिताच्या खोट्या सह्या करून सुस्मिताला सुद्धा यामध्ये ओवलंय. आनंदी म्हणते, बाबा आपल्या या घरात काय चाललंय आणि कसला हा गोंधळ. आणि ज्या वेळेस आपल्याला कशाचीही कोणत्याही सुखसुवीची गरज नव्हती. एक काळ असा होता की आपण सगळेजण एकदम सुखात होतो, पण माझं लग्न झाल्यानंतर हे असं काय घडलं की आईच्या मनात असा लोभ तयार झाला आणि आईच आपल्या मुलाचा संसार मोडायला निघाली. मंदाकिनी म्हणते की हे बघ, ती आदिरा वागतेच तशी. स्वानंदी, मला तू काही बोलू नकोस. स्वानंदी म्हणते की आता गप्प बस. तिकडे ती आदिरा जीव देण्याचा प्रयत्न करू राहिली आणि तुला तुझी पोळी शेकून घ्यायची की काय नाही, हे सत्य मला आता तिकडे गेल्यानंतर राजवाड्यांच्या समोर आणावं लागणार आहे आई, असे स्वानंदी बोलताच आता मंदाकिनी तोंडाला हात लावते. मंदाकिनीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात, बरोबर आहे नंदू, या दोघांना एकत्र आणण्यासाठी, दोघांमधील गैरसमज घालवण्यासाठी रोहनला घेऊन जा आणि तिथे जे काही आहे ते सत्य सांगून टाक. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी रोहनला घेऊन तिथे येते आणि रोहन ज्या वेळेस स्वतःच्या तोंडाने आदिराला हे सगळं मी केलं नसून डिव्होर्सचे कोणतेच पेपर मी पाठवले नाही आदिरा, अगं आदिरा, मी तुझ्यावरती एवढं प्रेम करतो आणि मी तुझ्यावर एवढं प्रेम करत असताना डिव्होर्सचे पेपर कसे पाठवीन. आणि हे एवढी मोठी गोष्ट करताना मी ही गोष्ट साहजिकच आहे दुसऱ्याला सांगणार नाही आहे का. तेव्हा हे कुणाचा तरी डाव आहे आणि जाणून बुजून हे घडून आणलंय. माझी ह्या पेपर्सवरती सहीसुद्धा नाही. ते ऐकताच आता आदिराला एका बाजूने आनंदही झालेला असतो आणि दुसऱ्या बाजूने धक्काही बसलेला असतो. पण हे सगळं रोहनने केलं नसलं
नसल्याचे ज्या वेळेस आता रोहन आदिराला सांगतो, त्याच वेळेस आता आदिरा सगळं काही विसरून पुन्हा आता रोहनच्या मिठीत आलेली असते आणि आदिरा रोहनला स्वानंदीने एकत्र केलेलं असतं. पण हे सगळं कोणी घडवून आणलं असेल हा प्रश्न आता सगळ्यांच्या डोक्यात असतो. इकडे मलिकासुद्धा घाबरलेली असते आणि आता पुन्हा आपला डाव फसला आहे कळता क्षणी आता अंशुमन हा मलिकाला म्हणतो की आई, किती जरी आपण पैसे दिले तरीसुद्धा आपला डाव अर्धवटच का राहतो. तर आता मलिका म्हणते की कारण आपलंच नाणं खोटं आहे ना. तू बघितलं ना ही आदिरा कशी जीव द्यायला निघाली आणि तिने कसं रोहनवरचं प्रेम दाखवलं आणि इकडे या स्वानंदीने काय केलं ते आता सह्या आणि डिवोर्सचे पेपर्स हे रोहनने पाठवले नसल्याचे सांगितले. मग काय आपल्या आदिराला हेच हवं होतं. झाले दोघे पुन्हा एकत्र. पण नाही, काही जरी झालं तरी मी हे असं होऊ देणार नाही, हे आता मलिकाने अंशुमनला सांगितलेले असते. आता मात्र इकडे रोहनने हे केलं नसल्याचे आता निकिता आणि आनंदलाही समजलेलं असतं आणि इकडे आता निकिता म्हणते की बघितलं का, अरे मी तुला सांगत होते ना आनंद, रोहनने असं केलं नसेल म्हणून. आणि स्वानंदी ही नक्कीच सत्य समोर आणील आणि तेच घडलं. तर आता आनंद म्हणतो हो ना, पण तो अंशुमन श्वेताच्या मॅटरमधून कसा निसटला तेच काही कळत नाही. तर आता तेवढ्यात आता आनंदच्या डोक्यात एक भयानक प्लान येतो. तर आता निकिता म्हणते की अरे त्या स्वानंदीच्या मोबाईलमधील आणि त्या श्वेताच्या मोबाईलमधील पुरावा डिलीट केला आहे त्या अंशुमनने. माहिती आहे ना तो कसला आहे तो. आनंद म्हणतो की एक डाव आहे, आपल्याला अंशुमनच्या विरोधात पुरावा मिळवता येईल. तर आता निकिताने पटकन स्वानंदीला बोलावलेलं असतं आणि स्वानंदी तिथे येताच आता आनंद त्याचा सगळा प्लान आता स्वानंदीला सांगतो. आनंद म्हणतो की शेळके मॅनेजरचा ऑफिसमध्ये मोठा जंगी बड्डे सेलिब्रेशन होणार आहे, कारण तो शेळके मॅनेजर अंशुमनचा माणूस आहे ना. आणि त्या फंक्शनमध्ये मी 5 मिनटं CCTV फुटेज बंद करू शकतो, जेणेकरून त्या हार्ड डिस्कमध्ये CCTV फुटेजमध्ये जे अंशुमनने श्वेतासोबत घडवले त्याचा सगळा पुरावा आपल्याला पेन ड्राईव्हमध्ये घेता येईल. आणि आता स्वानंदीला सगळ्यात मोठी आशा तयार झालेली असते. ठरल्याप्रमाणे इकडे आता ऑफिसमध्ये शेळके मॅनेजरचा बड्डे सगळे ऑफिस स्टाफ आणि सगळेजण सेलिब्रेट करत असताना आता इकडे आनंदने प्लानप्रमाणे पटकन आता सगळ्या ऑफिसमधली लाईट घालवलेली असते आणि लाईट बंद करताच आता CCTV फुटेज 5 मिनटे बंद झालेले असतात. आणि त्याच वेळेस इकडे आता अंशुमनच्या लॅपटॉपमधून पेन ड्राईव्ह कनेक्ट करून अंशुमन श्वेताला काय काय बोलला, समरलासुद्धा काय काय बोलला, हे सगळं आता त्या पेन ड्राईव्हमधले आता स्वानंदीने घेतलेले असते. इकडे आता त्यावेळेस अंशुमन कारमधून जात असतो आणि ज्यावेळेस अंशुमन त्याचा कारमधून CCTV चालू करतो त्याच वेळेस आता त्याच्या मोबाईलमध्ये कोणतंही CCTV फुटेज येत नसल्याचे आता अंशुमनला कळताच अंशुमन घाबरतो. आणि हे असं कसं होईल, नक्कीच आपलं CCTV फुटेज केबिनमध्ये कोणी बघतं की काय, असा संशय येऊन पटकन त्याची गाडी वळवत वाऱ्याच्या वेगाने अंशुमन आता कंपनीकडे निघालेला असतो. तर निकिता खाली अंशुमन येतो की नाही याकडे बघत असते आणि स्वानंदी अंशुमनच्या केबिनमधून ते फुटेज आता शोधून तिच्या मोबाईलमध्ये कॉपी करत असते. तर इकडे मात्र आनंद हा सगळ्यांना आता बड्डेमध्ये व्यस्त ठेवत असतो. भरधाव वेगाने अंशुमन तिथे येताच आता वरून आता निकिता ते सगळं बघते आणि पटकन आता निकिता ही स्वानंदीला म्हणते की स्वानंदी आवर, अंशुमन येतोय. ते ऐकताच आता स्वानंदी फास्टमध्ये त्याचं काम करू लागते. वाऱ्याच्या वेगाने कारमधून उतरत आता अंशुमन लिफ्टमधून वर येऊ लागतो आणि आता त्यावेळेस आता इकडे भरधाव वेगाने आता स्वानंदीने तो पेनड्राईव्हमध्ये अंशुमनचा पुरावा घेतलेला असतो आणि पटकन लाईट बंद न करताच आता स्वानंदी बाहेर जाते. इकडे आता अंशुमन पार्टीमध्ये येतो, सगळेजण तिथे असतात. पण त्यापूर्वीच आनंदने आता लाईट आणलेली असते आणि ते सगळं बघताच आता इकडे अंशुमन इकडे तिकडे बघतो आणि पटकन त्याच्या केबिनमध्ये जातो. पण त्याच्या केबिनमध्ये आता अंशुमनला काहीच दिसत नाही, तिथे कोणीच नसतं. आणि इकडे आता पुन्हा स्वानंदीने तिच्या हार्ड डिस्कमध्ये पुरावा मिळवलेला असतो. आणि आता आनंद, निकिता, स्वानंदी ज्या वेळेस तो पुरावा बघतात त्यावेळेस आता अंशुमनचा खरा चेहरा आणि अंशुमन
समरला काय काय बोलला हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. आणि त्यानंतर आता स्वानंदी तो भरभक्कम पुरावा घेऊन आता राजवाड्यांच्या घरी येते आणि सगळ्यांच्या समोर आता स्वानंदी म्हणते की तुम्हाला तुमच्या अंशुमनवर खूप विश्वास होता ना, पण तुम्ही ह्या अंधविश्वासात होता आणि तुमचा हा गैरसमज होता. बघा आज मी तुमच्या अंशुमनचा खरा चेहरा तुम्हाला दाखवते असे म्हणत ज्यावेळेस आता CCTV फुटेजमध्ये आता इकडे स्वानंदी ही ते CCTV फुटेज आता समरला दाखवते. त्याच वेळेस आता समरला मोठा धक्का बसलेला असतो, समरच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि समरच्या विश्वासाच्या उडालेल्या असतात त्या चिंधड्या. आणि अंशुमन केबिनमध्ये कसा श्वेताच्या एकदम जवळ गेला, श्वेताची कशी हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं प्रेक्षकांनो आता इकडे स्वानंदीने समोर आणलेलं असतं. आणि तो भयानक पुराव्याचा सिनेमा बघून अंशुमनचा राक्षसी चेहरा समोर येताच आता समर तोंडाला हात लावतो. रागाच्या रुद्रावताराने समर हा अंशुमनकडे येतो आणि अंशुमनला आता भयानक सत्याने तो पुरावा दाखवत समर म्हणतो की अंशुमन, तू आता या घरात राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही आहेस आणि आजपर्यंत मी माझा लहान भाऊ म्हणून तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता. मी जगाशी भांडायला निघालो होतो, अरे पण खोटारडा तूच निघालास आणि प्रत्येक वेळेस माझ्या बायकोला मी असं धिडकारलं, पण तीच खरी होती आणि आज हे सत्य उघड झालंय. आणि आहे त्याच कपड्यावरती आता समरने अंशुमनची हकालपट्टी केलेली असते. आणि त्यानंतर इकडे मात्र दुसरा भयानक पुरावा आता स्वानंदीने आणलेला असतो. आणि तो पुरावा जेव्हा आता स्वानंदी ही समरला दाखवते, स्वानंदीने समरला सांगितलेलं असतं की मल्लिका काकू रोहन आणि आदिराला वेगळं करण्यासाठी माझ्या आईला पैसे देत होती आणि हा घ्या त्याचा पुरावा असे म्हणत आता स्वानंदीने सत्याची बाजू घेऊन आईला सुद्धा समरच्या समोर आणलेलं असतं आणि काकूला सुद्धा. आणि आज सत्याची बाजू घेऊन स्वानंदीने एक सगळ्यात मोठा न्याय केलेला असतो. आदिरा रोहनला एकत्र आणून मल्लिकाचे सुद्धा भांडे फोडलेले असते. मल्लिकाचे पितळ उघडे पाडून आता जेव्हा तो मल्लिका ही आदिराला वेगळं करण्यासाठी कशी मंदाकिनीला पैसे देत होते, हा व्हिडिओ ज्यावेळेस आता समर बघतो, समरने तर आता तोंडालाच हात लावलेला असतो. आणि आपल्या कुटुंबावर आपण एवढा विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास समरचा एका झटक्यात आता संपलेला असतो. प्रेक्षकांनो, मल्लिकाचा सुद्धा खरा चेहरा समोर आलेला असतो. आणि ज्या वेळेस आता ते सगळं आता समोर येतं त्यावेळेस प्रेक्षकांनो स्वानंदीच्या मनातली, समरच्या हृदयातली जागा आता एक वेगळीच जागा तयार झालेली असते. आणि सत्याच्या बाजूने उभा राहून आपल्या आईचे सुद्धा सत्य समोर आणून मल्लिका काकू हिचे सुद्धा सत्य समोर आणले आणि अंशुमनचा खरा चेहरा सुद्धा आपल्याला दाखवून दिला. हे ज्या वेळेस आता समरला समजते त्याच वेळेस आता स्वानंदीकडे बघत समरने स्वानंदीच्या आणि त्याच्यामधल्या मैत्रीच्या नात्याला कधीच सुरुवात केलेली असते. आणि स्वानंदीला मिठीत घेऊन आता समर कसा आता सगळ्यांच्या समोर आता स्वानंदीला मिठीत मिरवतो आणि दोघांच्या प्रेमाला कशी सुरुवात होते. आणि आता रागाच्या रुद्रावताराने समर हा अंशुमनची आहे त्या कपड्यावरती हकालपट्टी करून मल्लिकाला समर आता कोणती शिक्षा करणार. आणि इकडे आता आदिरा रोहनला एकत्र करून स्वानंदी तिच्या नवीन नात्याला आता समरसोबत सुरुवात करून राजवाड्यांच्या घरची स्वानंदी कशी सून होते, आजी आता स्वानंदीला पुन्हा कशी तिचा नात सून म्हणून स्वीकार करते. आणि एका झटक्यात आता पुराव्याची भयानक झलक समरला दाखवून अंशुमनचा खरा चेहरा आता समोर आणत समरच्या 3 भयानक निर्णयाने आदिरा रोहन एकत्र होऊन समर स्वानंदी एकत्र येत मल्लिकाची समर आता कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.